तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदर्श क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला पण अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती जर मी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिले कॅपकट ओपन करून घ्यायचं. आणि कॅपकट ओपन करायच्या आधी आपल्याला VPN हे लावून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय आपलं कॅपकट काही चालणार नाही. नो इंटरनेट असं वगैरे एरर दाखवेल. तर त्यासाठी आपल्याला VPN लावून घ्यायचं आहे. तर पहिले आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर हे PNG भेटून जाईल. ही PNG इथे ॲड करून घ्यायची पहिले. तर मित्रांनो, PNG ॲड केल्यानंतर आपल्याला रेशोमध्ये यायचं आहे आणि 9:16 घ्यायचं आहे. त्यानंतर याला थोडंसं छोटं करायचं आहे. अशा प्रकारे असं ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला जो वॉटरमार्क असतो तिथे कट करून घ्यायचा. आणि याची लेंथ 3 सेकंदापर्यंत ठेवायची. जास्त नाही ठेवायची, 3 सेकंदापर्यंतच ठेवायची. त्यानंतर आपल्याला जो गणपती बाप्पाचा जो आपला घरचा गणपती बाप्पा असतो त्याचा एक व्हिडिओ शूट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचा व्हिडिओ शूट करून घेतला जातो आपण. तर अशा प्रकारे व्हिडिओ शूट केल्यानंतर याचा जो मेन पार्ट आहे तोच इथे आपल्याला ठेवायचा आहे, बाकीचा कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जो मेन पार्ट योग्य वाटेल ते इथे ठेवायचं आहे, बाकी कट करून घ्यायचं आहे. त्या बाकीचं कट करून घ्यायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारेच नेक्स्ट पार्ट कट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी अशा प्रकारे कट करून घेतो पहिले पूर्ण. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो 11 सेकंदापर्यंतच आहे. तर इथे आता आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर आम्ही इथे सॉन्ग ॲड करून घेतो पहिले. तर मित्रांनो, आपण इथं सॉन्ग ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे थोडेसे ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचे आहे. तर आपण इथे पहिले व्हाईट डॉट इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे जो फ्लॅशवाला इफेक्ट असतो तो इथे द्यायचा आहे आपल्याला, हेवी फ्लॅश म्हणून. तर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे फ्लॅश ऑप्शन असेल ते क्लिक करायचं. तर मित्रांनो, हे जो फ्लॅश आहे तो इथे आपण ॲड करून घेतलेला आहे. तर ते अशा प्रकारे दिसेल. आणि इथे ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला एक. तर ॲनिमेशनवर क्लिक करायचं. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर हा जो ॲनिमेशन आहे तो इथे द्यायचा आपल्याला. हा ॲनिमेशन दिल्यानंतर इथे यायचं आहे. इथे हा डॉट सोडून द्यायचा आणि तिसरा डॉट करायचं. आणि हा कार्डवाला इथे द्यायचं आहे आपल्याला ॲनिमेशन. ते कार्डवाला ॲनिमेशन दिल्यानंतर इथे आपला व्हाईट डॉट यायचा आणि इथे सिनेमॅटिकवाला द्यायचं आहे. आणि तुम्हाला जो योग्य वाटेल तो इथे आहे, तुम्ही ॲनिमेशन वगैरे इफेक्ट वगैरे देऊ शकता. तर बघू शकता इथे हा आपण आपला इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओची थोडीशी लेंथ वाढून घेऊया. तर इथे आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. तर इथे आता आपल्याला फिल्टर लावायचे, सिनेमॅटिक फिल्टर आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, फिल्टरमध्ये यायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यानंतर मूवीजवर क्लिक करायचं. आणि करीन ऑरेंज आपल्याला जो फिल्टर आहे तो इथे ॲड करून घ्यायचा. तो फिल्टर आपल्याला ॲड केल्यानंतर जो आपला व्हिडिओ जिथून स्टार्ट होईल तिथून हा फिल्टर आपल्याला ॲड करायचा. तर बघू शकता आपला फिल्टर ॲड झाला आहे. त्यानंतर थोडीशी याची ॲडजस्टमेंट करूया आपण. तर आपल्याला काय करायचं आहे, याची थोडंसं जरासा फिल्टर जो आहे तो जरासा कमी करून घ्यायचा आहे. 40% ठेवायचं आहे फक्त, जास्तही नाही ठेवायचं, 40% फक्त. त्यानंतर दुसरा एक फिल्टर ॲड करायचा आहे आपल्याला इथे. डबल फिल्टरमध्ये यायचं, मूवीजमध्ये जायचं आणि हा वाला जो फिल्टर आहे तो इथे ॲड करून घ्यायचा. आणि यांची थोडी लेंथ वाढून घ्यायची आहे. बघू शकता मित्रांनो, याला पण थोडंसं कमी ॲडजस्टमेंट करूया आपण. याला 50% ठेवूया आपण. तर बघू शकता मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो इथे रेडी झालेला आहे. आणि जर तुम्हाला इथे काही दुसरे ॲनिमेशन फिल्टर्स वगैरे द्यायचे असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओवरती.